नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रॉय या राज्याचा पराभव कसा झाला हे आपण सेकंड पार्टमध्ये पाहत आहोत. 10 वर्ष युद्ध सुरू होतं तरीही दोघेही बलाढ्य राज्य असल्याने दोघेही तितक्याच ताकदीने लढत होते. शेवटी 10 वर्षाच्या अंती कुणाचाही विजय होईना, कुणीही पराजय होईना. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीप्रमाणे ट्रॉयला जिंकून घ्यायचं, ट्रॉयचा पराभव करायचा असा निश्चय ग्रीक राज्याने केला. आणि काल आपण पाहिलं बाळांनो की ग्रीक मधील एक धूर्त सरदार ऑडिसी कोणती योजना आखली आणि त्या योजनेप्रमाणे ट्रॉय शहरामध्ये घुसून जाळपोळ दिसेल त्याला मारू लागले. कोणत्या पद्धतीने ट्रॉय या शहरात प्रवेश केला आणि ट्रॉजन्स गार्ड झोपेत असताना त्यांच्यावरती हल्ला कसा चढविला गेला काल आपण पाहिलो. शेवटचा पॅसेज पाहत होतो. परत मी तो शेवटचा पॅसेज पाहतोय. द फॉल ऑफ ट्रॉय, पेज नंबर 74, पान नंबर 74. शेवटचा पॅसेज. अ ब्राईट लाईट lit up the night sky as palaces, houses, temples, towers went up in flames. राजवाडे, घरे, मंदिरे, अनेक मनोरे आगीच्या त्या ज्वालेमध्ये सापडल्याने सर्व राजवाडे, मंदिरे, उत्तुंग असे मनोरे जळू लागल्याने अंधारमय आकाश तेजस्वी प्रकाशाने भरून गेला. सर्वत्र जाळपोळ झाल्याने ती रात्र प्रकाशाने झगमगून निघाली. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. जेवढ्या शक्य तितक्या ताकदीने ट्रॉजन सुद्धा त्यांना प्रतिकार करू शकले, पण सर्व व्यर्थ झाले. कारण ट्रॉजन झोपेमध्ये होते. अचानक अनपेक्षितपणे हल्ला झाला होता. काही ट्रॉजन्स त्यांना शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण बाळांनो त्याचा काही उपयोग झाला नाही. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. वयोवृद्ध प्रियम राजे त्याच्या सर्व शूरवीर मुलांच्या सोबत मारले गेले. ट्रॉया राज्याचे वयोवृद्ध प्रियम असे राजे त्यांच्या सर्व शूरवीर मुलांच्या सोबत ठार झाले, मारले गेले. हेक्टर's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. कॉन्करर्स म्हणजे विजयी लोक, ग्रीकचे लोक. हेक्टरची पत्नी, त्याची वयोवृद्ध आई आणि बहीण त्या सर्वांना गुलाम म्हणून नेण्यात आले. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. जेव्हा ग्रीकचे राजे मेनेलस आपली पत्नी हेलेनच्या शोधामध्ये आत त्या शहरामध्ये धावले गेले आणि जेव्हा ते तिला त्यांच्या समोर पाहिले, खरंच बाळांनो की या सर्व लोकांचं नशीब, दैव, हेलेनची पत्नी, त्याची वयोवृद्ध आई, या सर्वांचं दैव आता
हेलेनच्या हातात होते. राजा हेलेनच्या शोधासाठी शहरामध्ये आत गेले आणि हेलेन त्यांच्या समोरच दिसले. शी हंग हर हेड इन शेम अँड सॅरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड. जेव्हा हेलेन आपल्या आधीच्या पतींच्या समोर आली, मेनेलस राजांच्या समोर आली, तेव्हा शर्मेने दुःखाने तिची मान खाली घातली. शी हंग हर हेड इन शेम अँड सॅरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड. जेव्हा ती हेलेन तिच्या आधीच्या मेनेलस या पतींच्या समोर आली, तेव्हा तिला खरंच खूप लाज वाटली, दुःख झाले. लाजेने दुःखेन तिची मान खाली घातली. तिला खरंच खूप दुःख वाटत होते. ती लज्जित झाली होती, तिला लाज वाटत होती, तिच्या कृत्याची तिला लाज वाटत होती. त्यामुळे लाजेने आणि दुःखाने ती आपली मान त्या राजांच्या समोर खाली घातली. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन्स अँड शी कुड नॉट स्पीक. ती खूप भावूक झाली. भावूक झाल्यामुळे तिला बोलता सुद्धा येऊ शकेना. तिचा आवाज बसला. थोडक्यात काय की अत्यंत भावनिक झाल्याने तिचा कंठ दाटून आला. ती एकही शब्द बोलू शकली नाही. बट मेनेलस forgave her and she went back with him, for it was only Aphrodite. Aphrodite एक ग्रीक देवी आहे बघा, ग्रीक गॉडेस, एक ग्रीक मधील देवी, who had turned her heart away from her home and her husband and her child. बाणू ती त्या पॅरिससोबत का पळून गेली होती? ती स्वतःहून नाही गेली होती, तर एका ह्या दंतकथेनुसार ग्रीक देवी ॲफ्रोडाइट या देवीने या हेलेनचे मन तिच्या घरापासून, तिच्या पतीपासून, तिच्या मुलाबाळांच्या पासून दूर नेले होते. आणि म्हणून राजा मेनेलस मोठ्या मनाने तिला माफ केले आणि ती मग मेनेलस यांच्यासोबत घरी गेली. त्या देवीचा प्रकोप झाला होता. त्या देवीने, बाजू ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत, फक्त काल्पनिक गोष्ट आहे. त्या देवीने म्हणे की त्या हेलेनचे तिच्या घरापासून, नवऱ्यापासून, मुलाबाळांच्या पासून तिचे मन वळविले होते आणि म्हणून ती त्या पॅरिससोबत त्या ट्रॉय या राज्याकडे पळून गेली होती. हे जेव्हा त्या मेनेलस राजाला समजले, तेव्हा मेनेलस राजा मोठ्या मनाने, उदारपणे आपल्या पत्नीला माफ केला आणि ती सुद्धा त्यांच्यासोबत घरी गेली. When morning came, nothing was left of the proud rich city that has resisted प्रतिकार करणे, attack for 10 years. जेव्हा पुढचा दिवस उजाडला, तेव्हा त्या गर्विष्ठ आणि श्रीमंत शहरामध्ये, जे शहर 10 वर्ष त्या हल्ल्याचे प्रतिकार केले होते, त्या गर्विष्ठ आणि श्रीमंत अशा शहरामध्ये काही उरले नव्हते. की ट्रॉय शहर जळून खाक झाले होते, जमीनदोस्त झाले होते. When morning came, nothing was left of the proud rich city that had resisted attack for 10 years. जेव्हा पुढच्या दिवसाचा सकाळ उजाडला, तेव्हा 10 वर्ष प्रतिकार केलेल्या त्या श्रीमंत आणि गर्विष्ठ, आपण अभिमानी पण असं म्हणू शकतो, त्या स्वाभिमानी आणि श्रीमंत शहरामध्ये काहीच शिल्लक उरले नव्हते. सर्व काही जळून खाक झाले होते, सर्व काही जमीनदोस्त झाले होते. अशा प्रकारे बाळांनो, द फॉल ऑफ ट्रॉय या राज्याचा पराभव शक्तीने नव्हे तर युक्तीने झाले होते. एक साधे कारण
त्या ट्रॉय या राज्याच्या पराभवास कारणीभूत ठरले. त्या पॅरिसने जर हेलेनला पळवून नेले नसते तर ट्रॉय राज्य वाचले असते. ट्रॉय या राज्याची ही हालत झाली नसती बाळांनो. अशा प्रकारे द फॉल ऑफ ट्रॉय हा टॉपिक येथे संपलेला आहे. बाळांनो, आपण ॲक्टिव्हिटीज पाहूया. पान नंबर 70 या टॉपिकमध्ये ॲक्टिव्हिटीज पाहतो. सर्वांनी लक्ष द्या. पान नंबर 70. इंग्लिश वर्कशॉप. पहिली ॲक्टिव्हिटी बाळांनो लक्ष द्या. फाइंड अँटोनियम्स. अँटोनियम्स म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द ऑफ द फॉलोविंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून खालील शब्दांच्यासाठी विरुद्ध अर्थी शब्द शोधा. विरुद्ध अर्थी. बॅरेन उजाड, नापीक यासाठी बाळांनो फर्टाईल सुपीक हा शब्द विरुद्धार्थी आहे. बॅरेनचा अर्थ नापीक उजाड यासाठी फर्टाईल सुपीक. त्यानंतर ऑफेंडेड अपमानित होणे. ऑफेंडेडचा अर्थ अपमानित होणे यासाठी विरुद्धार्थी शब्द या टॉपिक मधील प्लीज PLEASED प्लीज आनंदित होणे. पुढील शब्द आहे कोवॉर्डली भित्रेपणाने. ब्रेवली शूरपणे. ब्रेवली शूरपणे. पुढचा पीस युद्ध शांतता त्यासाठी विरुद्ध अर्थी शब्द आहे वॉर युद्ध. पीस शांतता यासाठी वॉर युद्ध हा शब्द या धड्यामधील आहे तो घ्या. सरेंडर आत्मसमर्पण करणे. फाईट लढणे. सरेंडर आत्मसमर्पण करणे यासाठी विरुद्ध अर्थी शब्द फाईट लढणे. एक्सपोज व्यक्त करणे. खुले करणे, व्यक्त करणे, प्रकट करणे. कवर्ड झाकले जाणे. कवर्ड हा शब्द घ्या. डिफेन्सलेस. डिफेन्सलेस यासाठी प्रोटेक्टेड किंवा डिफेंडेड हा शब्द घ्या. संरक्षण नसलेले. डिफेंडेड संरक्षित असलेले. अशा प्रकारे बाळांनो आपण हे विरुद्धार्थी शब्द लिहू शकतो. परत फक्त ती शब्द आहे का. बॅरेन, फर्टाईल, ऑफेंडेड, प्लीज, कोवॉर्डली, ब्रेवली, पीस, वॉर, सरेंडर, रेजिस्ट, एक्सपोज, कवर्ड, डिफेन्सलेस, डिपेंडेड. 2 नंबरचा प्रश्न बघा. करेक्ट द फॉलोविंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. खाली काही विधाने दिलेत बाळांनो. ती विधाने चुकीची आहेत. या धड्याच्या संदर्भानुसार बरोबर वाक्य लिहायचे. ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. ट्रॉय हे शहर इतर शहरांच्या सोबत जनावरे आणि गवताचा व्यापार करायचा. हे वाक्य चुकीचं आहे बाळांनो. ट्रॉय हे शहर इतर शहरांच्या सोबत जनावरे आणि गवतांचा व्यापार करायचे. कॅटल आणि ग्रास या 2 शब्दाऐवजी गुड्स अँड ग्रेन्स हे 2 शब्द त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन्स विथ अदर सिटीज. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन्स विथ अदर सिटीज. ट्रॉय हे शहर इतर शहरांच्या सोबत धान्याचे आणि इतर मालाचे, इतर पदार्थांचे व्यापार करायचा. ड्युरिंग वॉर ट्रॉजन जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. बघा, युद्धाच्या दरम्यान ट्रॉजन्स त्यांच्या शहराच्या गेटच्या वरून उडी मारायचे.
आणि शत्रूंच्या सोबत लढायचे. या टॉपिकमध्ये कोणतं वाक्य दिले? ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स क्लोज द गेट्स टू प्रोटेक्ट देअर सिटी. युद्धाच्या दरम्यान ट्रॉजन्स त्यांच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी गेट बंद करायचे. ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स क्लोज द गेट्स टू प्रोटेक्ट देअर सिटी असं म्हणला तरी चालेल. हेलेन एस्केप्ड विथ मेनलस. हेलेन मेनलस यांच्यासोबत पळून गेले. इथे इलोप्ड पाहिजे, चुकून एस्केप्ड झाले, इलोप्ड पाहिजे बाळांनो. तो शब्द बरोबर करा. एस्केप्ड ऐवजी इलोप्ड पाहिजे. हेलेन इलोप्ड विथ मेनलस. हेलेन मेनलस यांच्यासोबत पळून गेली हे वाक्य चुकीचं आहे. हेलेन इलोप्ड विथ पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रॉय. ट्रॉयचे राजकुमार पॅरिस यांच्यासोबत हेलेन पळून गेली. अशा प्रकारे बाळांनो आपण वाक्य बरोबर करू शकतो. हे चुकीचे वाक्य बरोबर आपण लिहू शकतो. द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रॉजन्स. ग्रीकचे सैन्य आणि हिरो नेहमीच ट्रॉजन्स यांना पराभूत करायचे. बाणू हे वाक्य चुकीचं आहे. बोथ वेअर इक्वली फायटिंग विथ इच अदर असं म्हणला तरी चालेल. बोथ वेअर इक्वली रेजिस्टिंग टू इच अदर. दोघेही तितक्याच समानतेने दोघांना प्रतिकार करीत होते. द ग्रीक आर्मीज अँड द ट्रॉय आर्मीज वेअर फायटिंग विथ इच अदर. बोथ द एनिमीज वेअर eager टू कंटिन्यू फायटिंग. दोन्ही शत्रू लढाईसाठी खूप उत्सुक होते. बोथ द एनिमीज वेअर टायर्ड ऑफ फायटिंग. दोघेही शत्रू, दोघेही राज्य लढाईस कंटाळले होते. द ग्रीक आर्मीज बोथ द एनिमीज वेअर eager टू कंटिन्यू फायटिंग हे शब्द हे वाक्य चुकीचं आहे. बोथ द एनिमीज वेअर टायर्ड ऑफ फायटिंग. दोन्ही शत्रू त्या लढाईस कंटाळले होते. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी. ट्रॉय हे एक बलवान आणि श्रीमंत शहर होते, त्यामुळे त्याच्यावरती हल्ला झाला. हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. याचे कारण तुम्हाला माहित आहे. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज द Prince of Troy, Paris, had persuaded Helen, the wife of Menelaus, to elope with him. Troy was attacked because the Prince of Troy, Paris, had persuaded Helen, the wife of King Menelaus, टू एलोप विथ हिम. अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहू शकता. आता बाळांनो पुढील स्टेट द काउंटर ऍक्शन ऑफ द फॉलोविंग ऍक्शन. खाली काही कृती दिलेत, त्यासाठी पुढील काउंटर ऍक्शन प्रतिकृती कोणती आली. एखादी ऍक्शन केल्यानंतर त्याला रिॲक्शन काय मिळालं. ऍक्शन आणि काउंटर ऍक्शन. हेलेन एलोप्ड विथ पॅरिस. हेलेन पॅरिस सोबत पळून गेली. मग काय झालं. ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीक डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट ट्रॉजन्स. जेव्हा हेलेन पॅरिस सोबत पळून गेली तेव्हा काय झालं. सर्व ग्रीकचे राजे आणि हिरो ट्रॉजन्सच्या विरोधात युद्ध जाहीर केले. ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीक डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट ट्रॉजन्स. The Greeks sailed to Troy and attacked it. ग्रीकची आर्मी ट्रॉय या राज्याकडे गेले आणि त्यावरती ट्रॉय या राज्यावरती हल्ला चढविला. यावरती मग प्रतिक्रिया काय.
याच्यावरती प्रतिकृती कोणती झाली, काउंटर ॲक्शन कोणती झाली. द ट्रॉयजन्स टू फाउट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 years. ट्रॉयजन सुद्धा तितक्याच ताकदीने लढले आणि ती लढाई जवळपास 10 वर्ष सुरू होती. हेक्टर वॉज किल्ड बाय अचिल्स. अचिल्स द्वारे हेक्टर मारला गेला. अचिल्स वॉज किल्ड लॅटर बाय पॉइझन एरो. नंतर अचिल्स सुद्धा एका विषारी बाणाने मारला गेला. द फायटिंग वेंट ऑन डेली. द सीज कंटिन्यूड फॉर 10 long years. ते युद्ध जवळपास 10 वर्ष चालले. Though both forces were tired of that war, they had to continue the fighting. The fighting went on, for they had to continue the fighting. Continue the fighting असं म्हणला तरी चालेल, जरी दोघेही त्या युद्धास कंटाळले होते तरी ते युद्ध सुरूच होते. The fighting went on daily. लढाई दररोज सुरू होती. बोथ वेअर फायटिंग इक्वली विथ इच अदर. बोथ हॅड बीन टायर्ड ऑफ वॉर. दोघेही त्या युद्धास कंटाळले होते असं म्हणला तरी चालेल. अशा प्रकारे ॲक्शन आणि काउंटर ॲक्शन आपण पाहिलो. तर पुढील एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. आपल्या भारतामध्ये मधील 2 महाकाव्य रामायण आणि महाभारत सर्वांनी पाहिलेले आहात, वाचलेले आहात, ऐकलेले आहात. या रामायण आणि महाभारताबद्दल माहिती फ्रॉम आयदर ऑफ 2 इंडियन एपिक्स. फाइंड आउट विच बॅटल वॉर लास्टेड द लॉंगेस्ट. 2 भारतीय महाकाव्यामधून कोणतं युद्ध खूप दीर्घकाळ चालले हे शोधायचं आहे. महाभारत आणि रामायण हे 2 युद्ध बाळांनो महाभारत आणि रामायण यामध्ये सुद्धा युद्ध दाखवले गेले. मग कोणते युद्ध दीर्घकालीन चालले हे आपण शोधायचं आहे. राईट डाऊन अबाउट इट्स कॉज, the enemy armies, its heroes, its duration and the final outcome. रामायण आणि महाभारत या रामायण का घडलं त्याचं कारण, रामायण आणि महाभारत का घडलं त्याचं कारण, त्यामध्ये शत्रुपक्ष कोण होता, त्यामध्ये नायक कोण होते, कालावधी किती दिवस रामायण आणि महाभारत चालले आणि शेवटी काय झालं हे थोडक्यात लिहायचं आहे. कॉज कारण रामायण आणि महाभारत. रामायण का घडलं, बिकॉज रावणा हॅड किडनॅप सीता टू टेक रिव्हेंज. बदला घेण्यासाठी, टू टेक रिव्हेंज ऑफ राम. बदला घेण्यासाठी रावण सीतेचं अपहरण केले होते म्हणून रामायण घडलं. रावणा हॅड किडनॅप सीता टू टेक रिव्हेंज. बदला घेण्यासाठी रावण सीतेचं अपहरण केले होते. महाभारत का घडलं, महाभारत had been between Pandavas and Kauravas for their kingdom हस्तिनापूर या त्यांच्या राज्यासाठी पांडव आणि कौरवमध्ये की युद्ध झालं. फॉर देअर किंगडम हस्तिनापूर या राज्यासाठी महाभारत घडले. द एनिमी आर्मीज, रामायणामध्ये शत्रुपक्ष कोण होता, रावणाचे आर्मी. आणि महाभारतामध्ये
दुर्योधनाच आर्मी, दुर्योधनाचे फौज. रामायणामध्ये हिरो कोण होते? राम अँड लक्ष्मण. नायक राम अँड लक्ष्मण. आणि महाभारतामध्ये बाण हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. द पांडवास, पांडवास हे नायक होते. महाभारत रामायण किती दिवस चालले? 13 days, 13 दिवस रामायण चाललं बाळा. 13 दिवस रामायण चाललं. आणि महाभारत 18 days, महाभारत 18 दिवस चाललं. महाभारत 18 दिवस चाललं. शेवटी काय झालं? फायनल आउटकम काय झालं? राम डिफिटेड रावणा विथ द हेल्प ऑफ लक्ष्मण, हनुमान अँड हिज आर्मी. राम, लक्ष्मण, हनुमान आणि त्यांच्या वानर सेनेच्या मदतीने रावणाचे पराजय केले, रावणाला पराभूत केले. पांडवास डिफिटेड कौरवास. महाभारतामध्ये काय झालं? पांडव कौरवांना पराभूत केले. पांडव कौरवांना पराभूत केले. अशा प्रकारे बाळांनो महाभारत आणि रामायण का घडलं? शत्रू कोण होते? नायक कोण होते? किती दिवस चाललं? आणि शेवटी काय झालं हे आपण थोडक्यात पाहिलो. तर पान नंबर 71, 71 पेज नंबर लँग्वेज स्टडी आपण पाहतोय. अंडरलाइन द सबसेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. अगदी साधे सोपे व्याकरणाचा भाग आहे. खालील वाक्यामधील कर्त्याला अधोरेखित करा. पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. पॅरिस हेलेनला ट्रॉयकडे घेऊन आला. यामध्ये पॅरिस हे सब्जेक्ट आहे. पॅरिस. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. ग्रीक राज्याला ट्रॉय राज्याचा बदला घ्यावायचा होता. ग्रीक्स अधोरेखित करा सब्जेक्ट. द ग्रीक आर्मीज सेल्ड टू ट्रॉय. ग्रीकचे सेना ट्रॉय या राज्याकडे गेली. द ग्रीक आर्मीज याला अधोरेखित करा. द ट्रॉजन्स टू फाउट हार्ड. ट्रॉजन्स सुद्धा खूप धैर्याने लढले. यामध्ये ट्रॉजन्स हे सब्जेक्ट आहे. द फायटिंग वेंट ऑन. युद्ध सुरू राहिले, असेच सुरू राहिले. यामध्ये फायटिंग हा सब्जेक्ट आहे, हा कर्ता आहे. पॅरिस पहिल्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये द ग्रीक्स, तिसऱ्या वाक्यामध्ये द ग्रीक आर्मी, चौथ्या वाक्यामध्ये द ट्रॉजन्स आणि सहाव्या वाक्यामध्ये द फायटिंग. कर्ता म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय तुम्ही शिकलात बाळांनो. ही साधी सोपी ऍक्टिव्हिटी होती. पुढे बघा. Here we see that ing form of the verb fight is used as subject in fighting went on. बाळांनो जेव्हा तुम्ही शेवटचं वाक्य पाहता, द फायटिंग वेंट ऑन, लढाई सुरू होते. फायटिंग यामध्ये फाईट हा क्रियापद आहे, त्याला ing जोडून त्याचा वापर कर्ता म्हणून, त्याचा वापर नाम आणि कर्ता म्हणून केलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. द फायटिंग, फायटिंग या शब्दामध्ये फाईट हा क्रियापद आहे आणि त्याला ing जोडून त्याचा वापर करता. आपण इन्फिनिटिव्ह अँड जिरंड हे दोन व्याकरणामधील भाग शिकणार आहोत. द फायटिंग वेंट, इट डज द वर्क ऑफ नाउन, आणि तो कर्ता नामाचे कार्य करतो. When the ing form of verb is used as noun, it is known as gerund or verbal noun. जेव्हा ing युक्त क्रियापद नाम म्हणून वापरतो, जेव्हा ing युक्त क्रियापद आपण नाम म्हणून वापरतो तेव्हा त्याला gerund असं म्हणतो किंवा verbal noun असं म्हणतो. Read the following examples of gerunds. खाली जिरंडचे काही एक्झाम्पल्स दिलेत.
गार्डनिंग इज अन आर्ट. बागकाम ही एक कला आहे. गार्डनिंग नाऊन आहे. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग त्यामध्ये कुक क्रियापद त्याला आयएनजी जोडलं गेलं. त्याचा वापर सब्जेक्ट नाऊन म्हणून केला गेला. सो दॅट्स जिरंट. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. यामध्ये रीडिंग पोएम्स रीड क्रियापदात त्याला आयएनजी जोडलं गेलं. एन्जॉय मुख्य क्रियापद आणि रीड जरी क्रियापद असेल तर तरी त्याला आयएनजी जोडून त्याचा वापर नाम म्हणून केला गेला, म्हणून हे जिरंट आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. मला लिखाणापेक्षा अधिक वाचन आवडतं. यामध्ये रीडिंग आणि रायटिंग हे दोन क्रियापद आहेत. रीडिंग आणि रायटिंग हे दोन क्रियापद आहेत. बाळांनो, अशा प्रकारे जिरंट आपण व्याकरणामध्ये शिकणार आहोत. जिरंट म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. फर्स्ट पार्टमधील आपण इंग्लिश वर्कशॉप पाहिलो. आता सेकंड पार्टमधील इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. बाळांनो, आपण आता सेकंड पार्टमधील इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. काही वर्कशॉप अगदी सोपे आहेत. यामधील पहिली ॲक्टिव्हिटी, पहिला प्रश्न, फाइंड अँड राईट द ग्रीक अँड ट्रॉजन नेम्स यूज इन द स्टोरी. पार्ट फर्स्ट अँड सेकंड. पार्ट 1 आणि पार्ट 2, भाग 1 आणि भाग 2 मध्ये ग्रीक आणि ट्रॉजन्सची जी नावे येथे मेन्शन केलेली आहेत ती नावे आपण लिहायची आहेत. अनेक नावे आहेत बाळांनो ग्रीक राज्यामधील आणि ट्रॉय या राज्यामधील, ती तुम्ही शोधू शकता. ऑडिसीज, पॅरिस, हेलेन, मेनलस, हेक्टर, ॲचिल्स अशी अनेक नावे यामध्ये सांगितलेली आहेत. ती नावे शोधून तुम्ही लिहा. 2 नंबरचा प्रश्न आहे बाळांनो, लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ पार्ट्स ऑफ द स्टोरी. या गोष्टीच्या दोन्ही भागामधून युद्धाशी संबंधित शब्द लिहायचे. बाळांनो, भरपूर शब्द आहेत युद्धाशी संबंधित. हा संपूर्ण युद्धाशी संबंधित आहे, त्यामुळे अनेक शब्द तुम्हाला मिळतील, तुम्ही ते लिहा. 3 नंबरचा प्रश्न, नोट द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन्स केअरफुली अँड देन यूज देम टू एक्सप्रेस युअर आयडियाज. बाळांनो, काही वाक्यरचना यामध्ये दिलेल्या आहेत, त्याच प्रकारे आपण स्वतःच्या वाक्यरचना बनवायच्या आहेत. A horse big enough to hold men inside it. आतमध्ये भरपूर लोक बसतील इतका भला मोठा की तो घोडा आहे. आतमध्ये भरपूर लोक बसण्या इतपत तो घोडा मोठा आहे. आपण असं लिहू शकतो, अ हॉल बिग इनफ to hold a lot of people in it. A hall is big enough. A hall is big enough to hold a lot of people inside it. असं आपण लिहू शकतो. किंवा this amount is enough to give the poor people. This amount is enough to give टू द पुअर पीपल. गरीब लोकांना देण्या इतपत ही रक्कम पुरेशी आहे. द ग्रीक्स वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. ग्रीकचे सैन्य या दीर्घकालीन युद्धाला खूप कंटाळले होते. आय वॉज टायर्ड ऑफ द लॉंग जर्नी. या लांबच्या प्रवासाला मी खूप कंटाळ होतो, असं तुम्ही वाक्य लिहू शकता. किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही लिहू शकता. आय वॉज टायर्ड ऑफ द लॉंग जर्नी.
दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग voyage होम. घराकडे जाणाऱ्या त्या लांबच्या प्रवासाला ते खूप घाबरले आहेत. अफ्रेड ऑफ या वाक्यप्रचाराचा उपयोग तुमच्या वाक्यामध्ये करायचा आहे. आय वॉज अफ्रेड ऑफ द डार्क नाईट. त्या अंधारमय रात्रीला मी खूप घाबरलो. आय वॉज अफ्रेड ऑफ द डार्क नाईट. त्या अंधारमय रात्रीला मी खूप घाबरलो असं तुम्ही लिहू शकता. दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर सिटी. तो घोडा तुमच्या शहरामध्ये जाऊ शकणार नाही इतका तो मोठा बनविला. TOO आणि TO याचा वापर करायचा आहे. आय एम टू टायर्ड टू वॉक फर्दर. मी पुढे चालू शकणार नाही इतका मी कंटाळलो. दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. ते इतके उत्साहित झाले होते की ते त्यांच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही. त्यामध्ये द बॉईज वेअर सो फ्राइटन दॅट दे कुड नॉट गो देअर. मुले इतके घाबरले होते की ते तिकडे जाऊ शकले नाही. The boys were so frightened that they could not go there. मुले इतके घाबरले होते की ते तिकडे जाऊ शकले नाही. आता पुढील बघा चौथे वाक्य. Put the following events in order in which they took place. बाळांनो, या दोन्ही युद्धामधील काही घटना या प्रश्नामध्ये दिलेत आणि त्या घटना विस्कळीत स्वरूपात आहेत. म्हणजे घडलेल्या क्रमाने नाही आहेत. आपण योग्य क्रमाने लावायचं आहे. मी क्रम सांगतोय त्या क्रमाने तुम्ही ती वाक्य तुमच्या वहीमध्ये परत लिहायचं आहेत. फक्त मी सुरुवातीला वाक्य वाचतो आणि त्यानंतर क्रम सांगतो. पहिलं वाक्य म्हणजे दिल्यानुसार पहिलं वाक्य. द ट्रॉजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. ट्रॉजन्सना त्या मोठ्या लाकडी घोड्याखाली एक ग्रीकचा सैनिक सापडला. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द हॉर्स अँड ब्रॉड द हॉर्स इन. ते त्या घोड्याचा काही भाग दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द वॉल पाहिजे. चुकून हॉर्स झालाय त्या ठिकाणी, वॉल पाहिजे. अँड ब्रॉड द हॉर्स इन. काहींच्या पुस्तकात हॉर्स हा शब्द आहे, बदलून त्या ठिकाणी वॉल हा शब्द लिहा. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉड द हॉर्स इन. ते त्याच्या भिंतीचा काही भाग फोडले आणि घोड्याला आतमध्ये घेतले. द कनिंग ऑडिसी थॉट ऑफ अ प्लॅन. धूर्त ऑडिसी एक योजना आखली. द ग्रीक्स बर्न्ड देअर टेंट्स अँड सेल्ड अवे. ग्रीकचे सैन्य त्यांचे तंबू जाळले आणि दूरवर गेले. ट्रॉय वॉज बर्न डाऊन. ट्रॉय शहर जाळून भस्मसात झाले. द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. ग्रीक्स एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला. द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स. महान हिरो त्या घोड्यामध्ये लपून बसले. द प्रीस्ट वॉर्न द ट्रॉजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. भिंत फोडू नका म्हणून धर्मगुरू ट्रॉजन्सना ताकीद दिली. द ट्रॉजन्स वेर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो. ग्रीकची जहाजे तेथून निघून गेल्याचे पाहून ट्रॉजन्स खूप आनंदी होते. द ट्रॉजन्स स्लेप्ट साऊंड. ट्रॉजन्स गाढ झोपी गेले. द ग्रीक्स केम आउट ऑफ द हाऊस अँड ओपन द गेट्स. ग्रीक्स घोड्याचा प्रवेशद्वार उघडला आणि नंतर त्या बाहेर येऊन शहराचे प्रवेशद्वार उघडले. द ग्रीक आर्मी एंटर द सिटी. ग्रीकचे सैन्य त्या शहरामध्ये प्रवेश केले. बाळांनो, अशा प्रकारे घटना दिलेत. यामधील पहिली घटना फक्त दिलेल्या वाक्यांच्या समोर बॉक्स दिलेत, त्यामध्ये नंबर्स लिहा. यामध्ये पहिली घटना आहे सी. द कनिंग ऑडिसी थॉट ऑफ अ प्लॅन. धूर्त ऑडिसी यांनी एक योजना आखली. 1 नंबर.
त्यानंतर 2 नंबरची घटना एफ. द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. ग्रीक काय केले, मोठे लाकडी घोडा तयार केला. त्यानंतर 3 नंबर, द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स. जी हे वाक्य 3 नंबर आहे. महान हिरो, त्या ग्रीकमधील काही शूरवीर योद्धे त्या घोड्यामध्ये लपून बसले. त्यानंतर 4थं वाक्य आहे डीच्या पुढे 4 नंबर लिहा. द ग्रीक्स बर्न्ड देअर टेंट्स अँड सेल्ड अवे. ग्रीकचे राज्य, ग्रीकचे सैन्य त्यांचे तंबू जाळले आणि समुद्रातून प्रवास करून गेले. त्यानंतर 5वं वाक्य, द ट्रॉजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. ट्रॉजन्सना त्या मोठ्या लाकडी घोड्याखाली एक ग्रीकचा सैनिक दिसला. 5वं वाक्य 92 ए आहे. त्यानंतर 6वं वाक्य द ट्रॉजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो. ग्रीकची जहाजे गेल्याचे पाहून ट्रॉजन्स खूप आनंदी झाले. 6वं वाक्य हे 6वं वाक्य आहे. त्यानंतर 7वं वाक्य द प्रीस्ट वॉर्न द ट्रॉजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. त्यानंतर ट्रॉयचे धर्मगुरू त्यांना भिंत तोडू नका, फोडू नका अशी ताकीद दिली. हे वाक्य 7 नंबरचं. आणि 8 नंबरचं वाक्य बी आहे बाळांनो. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. ट्रॉजन्स त्यांच्या भिंतीचा काही भाग तोडला आणि त्या घोड्याला आतमध्ये घेतले. बी हे 8 नंबरचं वाक्य. जे हे 9 नंबरचं वाक्य आहे. द ट्रॉजन्स स्लेप्ट साऊंडली. त्या घोड्याला शहरामध्ये घेऊन ट्रॉजन्स गाढ झोपी गेले. आणि 10 नंबरचं वाक्य के. द ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स. ग्रीकचे सैन्य त्या घोड्याच्या बाहेर आले आणि प्रवेशद्वार उघडले. आणि शेवटचं वाक्य आहे 11 नंबरचं वाक्य आहे द ग्रीक आर्मी एंटर द सिटी. ग्रीकचे सैन्य त्या शहरामध्ये प्रवेश केले. ते ग्रीकचे सैन्य त्या शहरामध्ये प्रवेश केले. आणि शेवटचं वाक्य 12व, ट्रॉय वॉज बर्न डाऊन. ट्रॉय जळून खाक झाला. ट्रॉय हे शहर जळून भस्मसात झाले. अशा प्रकारे बाळांनो की घडलेल्या घटना क्रमाने लावायच्या आहेत. तुम्हाला मी नंबर सांगितले आहे त्या नंबरप्रमाणे 1 ते 12 असे क्रमाने तुम्ही घटना लिहा. त्या बाळांनो लँग्वेज स्टडी आपला फ्रेज वाक्यप्रचार म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय आणि उपवाक्य म्हणजे काय. तुम्हाला एक चेन माहीत आहे. अनेक मुळाक्षरे मिळून शब्द बनतात. अनेक शब्द मिळून वाक्यप्रचार बनतं. अनेक वाक्यप्रचार मिळून उपवाक्य बनतो आणि अनेक उपवाक्य मिळून वाक्य बनतं. मेनी अल्फाबेट्स form word, many words form phrase, many phrases form the clause and many clauses form the sentence. You know this chain. तुम्हाला ही साखळी माहित आहे. मग यावरूनच आपण शब्द म्हणजे काय, वाक्यप्रचार म्हणजे काय, उपवाक्य म्हणजे काय हे पाहणार आहोत. पान नंबर 76 लँग्वेज स्टडी आता आपण पाहतोय. क्वेश्चन नंबर 6 मधील बी बघा. फ्रेज इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. वाक्यप्रचार म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा गट असतो. वाक्यप्रचार म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा गट असतो. रीड द फॉलोइंग फ्रेजेस. खालील वाक्यप्रचार बघा. द वाईज ऑडिसीज, सुज्ञ ऑडिसी. अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड, भला मोठा लाकडी घोडा. अ स्किलफुल इंजिनियर, एक कुशल अभियंता. द ग्रेटेस्ट हिरोज, महान हिरो. द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स
प्रवेशद्वार बंद करण्याचे किंवा उघडण्याचे गुपित ऑन द सी शोअर आउटसाइड द वॉल्स भिंतीच्या बाहेर समुद्र किनारी इन द डार्कनेस अंधारामध्ये वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट जहाज परत येण्याचे पाहत असताना पार्ट ऑफ द स्ट्रॉंग वॉल त्यांच्या मजबूत भिंतीचा एक भाग अशी काही अनेक शब्द मिळून वाक्यप्रचार बनलेले येथे सांगितलेले आहे. बाळांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक 3 फ्रेजेस लिहायचं आहे. राईट 3 फ्रेजेस ऑन युअर ओन. अनेक फ्रेजेस आहेत इन फ्रंट ऑफ, अनेक एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही फ्रेजेस शोधून लिहू शकता किंवा तुम्ही स्वतःची फ्रेजेस बनवू शकता. बघा आता, ऑल द अबाव फ्रेजेस आर पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस. वर व्यक्त केलेले सर्व वाक्यप्रचार हे वाक्यांचे भाग आहेत. वर व्यक्त केलेले हे वाक्यप्रचार सर्व वाक्यांचे भाग आहेत. दे डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्व्स. बाळांनो, ते स्वतः पूर्ण वाक्य होऊ शकत नाही. दे डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्व्स. बाळांनो, हे वाक्यप्रचार पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाहीत किंवा त्यांना एक पूर्ण वाक्य ते तयार करू शकत नाहीत. द सेंटेन्स एक्सप्रेसेस कम्प्लीट आयडिया. वाक्य म्हणजे जे वाक्य पूर्ण कल्पना व्यक्त करतो, पूर्ण आयडिया व्यक्त करतो, त्यांना आपण वाक्य म्हणतो. की ज्या वाक्यामधून पूर्ण अर्थाचा बोध होतो. यू नो दॅट इट ॲज अ सबसेक्ट अँड प्रेडिकेट. वाक्यामध्ये उद्देश भाग आणि विधेय भाग असतो. वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय भाग असतो. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पार्ट असतो. अ सेंटेन्स हॅज ॲटलिस्ट वन फायनिट वर्ब इन इट. वाक्यामध्ये एक फायनिट वर्ब, एक क्रियापद असतो. म्हणजेच कर्ता, क्रियापद आणि कर्म या रचनेमध्ये वाक्य असतं की जे वाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करतं. खाली काही वाक्य दिलेत पाहणं. द टेंट्स हॅड बीन बर्न. तंबू जाळल्या गेल्या. द शोअर वॉल डेझर्टेड. समुद्र किनारा पूर्णपणे रिकामा झाला. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. ग्रीकची जहाजे गेले होते. अशा प्रकारे बाळांनो, कर्ता, क्रियापद आणि कर्म या स्वरूपामध्ये आपण वाक्य लिहू शकतो. आणि या वाक्यामध्ये सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट पार्ट असतो. तो पूर्ण अर्थ व्यक्त करतो, पूर्ण अर्थाचा असतो. त्याला सेंटेन्स असं म्हणतो. हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेंटेन्सेस बनवू शकता. राईट 3 सेंटेन्सेस युजिंग युअर ओन आयडियाज. बाळांनो, आपण फ्रेज पाहिलो, वाक्य पाहिलं. आता उपवाक्य म्हणजे काय? वेळ संपत आलेला आहे. त्यामुळं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लॉज. उपवाक्य म्हणजे काय? व्याकरणामध्ये तुम्हाला मी स्वतंत्रपणे शिकवणार आहे बाळांनो. क्लॉज म्हणजे काय? क्लॉजचे 2 मुख्य प्रकार आणि परत त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे परत मुख्य 3 प्रकार. या टॉपिकमध्ये उपवाक्याबद्दल जो भाग दिला आहे तो मी उद्या तुम्हाला समजावून सांगतोय. आणि आपण व्याकरणामध्ये क्लॉज हा भाग पूर्ण शिकणार आहोत. आता वेळ संपलेली आहे, त्यामुळे क्लॉज हा भाग मी उद्या घेतो. थँक्यू.